तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला शहरात सुरू असलेल्या नो पार्किंग मोहिमेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत। या अंतर्गत प्रामुख्याने दुचाकी आणि 3 चाकी वाहनांवरच कारवाई होत असल्याचा आरोप शहरातील नागरिकांनी केला आहे। तर रस्त्याच्या कडेला दीर्घकाळ उभ्या असलेल्या मोठ्या आणि महागड्या 4 चाकी वाहनांवर अपेक्षित सक्ती दिसत नाही। त्यामुळे नियम सर्वांसाठी समानपणे लागू का होत नाही असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। शहरातील विविध भागांमध्ये दुचाकी आणि ऑटो रिक्षांना तात्काळ टो करून दंड आकारला जातो, मात्र मुख्य रस्त्यांवर उभ्या असलेल्या मोठ्या गाड्या वाहतुकीस अडथळा ठरत असतानाही त्यांच्यावर तितकीच कारवाई होताना दिसत नाही। काही ठिकाणी नो पार्किंगचे स्पष्ट फलक, पिवळ्या रेषा किंवा मार्गदर्शक चिन्हे नसतानाही छोट्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये असमानतेची भावना वाढत आहे। वाहतूक नियमांचा उद्देश शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे हा आहे, मात्र मोठ्या गाड्यांवर कमी आणि छोट्या वाहनांवर जास्त कारवाई होत असल्याची धारणा निर्माण होत असल्याने वाहतूक विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। MCN न्यूज मराठी करिता प्रतिनिधी मोहम्मद जुनेद, अकोला।